नमस्कार मित्रांनो, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण टी-आर-टी भरती बद्दल इम्पोर्टंट क्वेश्चन बघणार आहोत. जे आता जे एक्झाम चालू आहे त्यामध्ये येणार आहेत ते जनरल नॉलेज, महाराष्ट्र जी-के, रिझनिंग, करंट अफेअर्स, टी-आर-टीचे मोस्ट इम्पोर्टंट क्वेश्चन पण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहे ते येत राहील. तर चला तर बघूया. जनरल नॉलेजचे प्रश्न बघू आपण पहिले. पहिला प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर याचं उत्तर आहे, भारताचा अधिकृत राष्ट्रीय खेळ नाही. प्रश्न क्रमांक 2 बघूया. चंद्रावर जाणारे पहिले मानव कोण? तर नील आर्मस्ट्रॉंग. प्रश्न क्रमांक 3, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार. तर याचं उत्तर आहे राजस्थान. प्रश्न क्रमांक 4, नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? तर याचं उत्तर आहे मदर टेरेसा. प्रश्न क्रमांक 5, पंचवार्षिक योजना कोण मंजूर करते? तर याचं उत्तर आहे राष्ट्रीय विकास परिषद NDC. प्रश्न क्रमांक 6, भारतातील लोह पुरुष कोण? तर सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 7, जगातील सर्वात मोठे द्वीप कोणते? तर ग्रीनलँड. प्रश्न क्रमांक 8, अक्षय ऊर्जा दिवस कधी साजरा होतो? तर याचं उत्तर आहे 20 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 9, पृथ्वी दिवस कधी साजरा होतो? तर याचं उत्तर आहे 22 एप्रिल. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र राज्य स्थापन कधी झाले? याचं उत्तर आहे 1 मे 1960. प्रश्न क्रमांक 11, भारतीय रेल्वेची सुरुवात कधी झाली? याचं उत्तर आहे 1853 मध्ये. प्रश्न क्रमांक 12, भारतात जनगणना किती वर्षांनी केली जाते? तर याचं उत्तर आहे 10 वर्षांनी. प्रश्न क्रमांक 13, जगातील सर्वात वेगवान प्राणी. तर याचं उत्तर आहे चीता. प्रश्न क्रमांक 14, भारताचा राष्ट्रीय वृक्ष. तर याचं उत्तर आहे वडाचे झाड. प्रश्न क्रमांक 15, भारतातील सर्वात मोठे धरण. तर याचं उत्तर आहे टिहरी धरण. प्रश्न क्रमांक 16, ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कुठे झाला? तर याचं उत्तर आहे तिबेट. प्रश्न क्रमांक 17, युनेस्को चे मुख्यालय कुठे आहे? तर याचं उत्तर आहे पॅरिस. प्रश्न क्रमांक 18, हिरकणी कथा कोणत्या किल्ल्याशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे रायगड. प्रश्न क्रमांक 19, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर याचं उत्तर आहे मोर. प्रश्न क्रमांक 20, भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कुठे आहे? तर याचं उत्तर आहे तारापूर, महाराष्ट्रामध्ये. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा. तर याचं उत्तर आहे अहमदनगर. महाराष्ट्र जीकेचे क्वेश्चन आहे ते. प्रश्न क्रमांक 22, सह्याद्री पर्वतरांगा कुठे आहेत? तर पश्चिम घाट. याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, जय जिजाऊ नारा कोणी दिला? तर याचं उत्तर आहे स्वामी रामदास. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? त्याचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 26, कोल्हापूरची प्रसिद्ध वस्तू कोणती? तर कोल्हापुरी चप्पल. प्रश्न क्रमांक 27, भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे.
प्रश्न क्रमांक 28. विदर्भाची मुख्य नदी कोणती? तर वैनगंगा ही विदर्भाची मुख्य नदी आहे. प्रश्न क्रमांक 29. शिवजयंती कधी साजरी होते? तर फाल्गुन वद्य तृतीय या ह्याच्यात साजरी होते. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते? तर मुंबई. प्रश्न क्रमांक 31. लावणी नृत्याचा उगम कुठे झाला? तर महाराष्ट्र येथे झाला. प्रश्न क्रमांक 32. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर 1862 साली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्रात किती विभाग आहेत? तर महाराष्ट्रात 6 विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 34. राज्यपालची नियुक्ती कोण करतो? तर राज्यपालची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. प्रश्न क्रमांक 35. हरित क्रांती कोणाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे शेती उत्पादन वाढ याच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 36. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 37. पंढरपूर मंदिर कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर आहे भीमा नदी. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्र पोलीस स्थापना कधी झाली? त्याचं उत्तर आहे 1960. प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तर 1 मे रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 40. सर्वाधिक पाऊस महाराष्ट्रात कुठे पडतो? तर कोकण प्रदेश येथे सर्वाधिक पाऊस पडतो. आपण रिझनिंगचे क्वेश्चन बघणार आहोत. 3, 7, 15 आणि 31. 31 नंतर काय ना त्याचं उत्तर आहे 63. प्रश्न क्रमांक 42. CIT बरोबर ए बरोबर 1 त्याचं उत्तर आहे 24. प्रश्न क्रमांक 43. पूर्व 20, दक्षिण 10 आणि पश्चिम 20. तर तो कुठे आहे? तर याचं उत्तर आहे सुरुवातीच्या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 44. पक्षी उडणे तसं मासे पोहणे. प्रश्न क्रमांक 45. फ्लावर त्याचं उत्तर फ्लावरचा विषय हेल्प फ्लावर तसं फ्रुटचं प्युअर. प्रश्न क्रमांक 46. भिन्न शब्द कागद, पेन, चॉक आणि वही. तर याचं उत्तर आहे चॉक. प्रश्न क्रमांक 47. आर ची स्थिती याचं उत्तर आहे क्यूच्या वायच्या दिशेला. प्रश्न क्रमांक 48. 10 याचा सेक्युरोलॉजिक 100 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49. ऑपोसाइट सायनोम याचं उत्तर आहे कॉन्ट्रेरी. प्रश्न क्रमांक 50. आरशात डावी बाजू म्हणजे उजवी. प्रश्न क्रमांक 51. 12:36 बरोबर 15:45. प्रश्न क्रमांक 52. आई ही वडिलांची पत्नी हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 53. 5 लोकात मधला कोण? तर तिसरा. प्रश्न क्रमांक 54. रोड मधून आर काढल्यास ओड हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 55. टेरॉर मध्ये किती अक्षरे सारखी आहेत? तर याचं उत्तर आहे 2. प्रश्न क्रमांक 56. कॅट डॉग बरोबर टायगर लायन याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 57. व्हॉवेल्स किती आहेत? तर 5. A, E, I, O, U. प्रश्न क्रमांक 58. A+B 10, B+C 20. तसंच C
15. प्रश्न क्रमांक 59. दिवसानंतर काय होतं? तर उद्या. याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 60. ए, सी, ई, जी आणि आय. आय नंतर के. याचं उत्तर आहे तर आपण आता करंट अफेअर्स बघूया. तर प्रश्न क्रमांक 61. मूलभूत हक्क कोणत्या भागात आहे? तर भाग 3. प्रश्न क्रमांक 62. भारतात राज्य किती आहेत? तर 28 राज्य आहेत भारतात. प्रश्न क्रमांक 63. लोकसभा निवडणूक किती वर्षांनी होते? तर याचं उत्तर आहे 5 वर्षांनी. प्रश्न क्रमांक 64. 73वी दुरुस्ती पंचायत राज ही 73वी दुरुस्ती आहे. प्रश्न क्रमांक 65. जीएसटी सुरू कधी झाली? तर याचं उत्तर आहे 2017. प्रश्न क्रमांक 66. राष्ट्रपती कोण निवडतो? तर इलेक्ट्रोल कॉलेज. प्रश्न क्रमांक 67. राज्यसभा सदस्य कोण आहे? तर सध्याचे 245 आणि 250 एक कमाल आहेत. प्रश्न क्रमांक 68. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण? तर देवेंद्र फडणवीस हे सध्याचे आपले मुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 69. सीएजी नेमणूक कोण करतो? तर भारताचे राष्ट्रपती करतात. प्रश्न क्रमांक 70. NALSA म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे लेजल एआयडी. प्रश्न क्रमांक 71. भारताचे वर्तमान राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू हे आहे. प्रश्न क्रमांक 72. भारताची 2024 आणि 25 ची आर्थिक वाढ दर जीडीपी किती अंदाजित आहे? तर याचं उत्तर आहे सुमारे 6.5 किंवा 7% इतकी आहे. प्रश्न क्रमांक 73. चंद्रयान-3 मिशन कोणत्या संस्थेने यशस्वी केले? तर इस्रो या संस्थेने यशस्वी केले. प्रश्न क्रमांक 74. G20चे 2023 चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते? तर भारत. प्रश्न क्रमांक 75. महाराष्ट्रात राज्यगीत कोणते? याचं उत्तर आहे जय जय महाराष्ट्र माझा. प्रश्न क्रमांक 76. 2024 T20 वर्ल्ड कप कोणी जिंकला? त्याचं उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 77. नवरोज कोणत्या धर्माचा सण आहे? तर पारशी धर्माचा सण आहे. प्रश्न क्रमांक 78. भारतातील सर्वात मोठी नदी कोणती? तर गंगा. प्रश्न क्रमांक 79. महाराष्ट्रातील टायगर रिझर्व्हची संख्या किती आहे? तर 6. प्रश्न क्रमांक 80. जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिट कुठे आहे? तर गुजरात नर्मदा जिल्हा येथे आहे. तर आपण मोस्ट इम्पॉर्टंट टीआरटीचे क्वेश्चन बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 81. टीआरटीचे पूर्ण रूप काय आहे? तर ट्रिबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे या टीआरटीचे पूर्ण रूप आहे. प्रश्न क्रमांक 82. टीआरटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1962 वर्षी टीआरटीची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 83. महाराष्ट्रातील सर्वात मोठे आदिवासी समुदाय कोणते? तर भिल. प्रश्न क्रमांक 84. महाराष्ट्रात पेसा कायदा कोणत्या भागात लागू आहे? याचं उत्तर आहे अनुसूचित क्षेत्रात. प्रश्न क्रमांक 85. पेसा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? 1996 साली वर्षी लागू झाला. प्रश्न क्रमांक 86. भारताचे संविधान कोणत्या वर्षी लागू झाले? याचं उत्तर आहे 26 जानेवारी 1950 वर्षी लागू झाले. प्रश्न क्रमांक 87. भारतीय संसदेत किती सभागृहे आहेत? याचं उत्तर आहे 2 लोकसभा आणि
राज्यसभा आहे. प्रश्न क्रमांक 88. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण? याचं उत्तर आहे रमेश बैस. प्रश्न क्रमांक 89. महाराष्ट्रातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कोणत्या विभागाअंतर्गत येतो? त्याचं उत्तर आहे आदिवासी विकास विभाग. प्रश्न क्रमांक 90. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर अहमदनगर. प्रश्न क्रमांक 91. अनुसूचित जमाती आयोग कोणत्या कलमांतर्गत आहे? त्याचं उत्तर आहे कलम 338A. प्रश्न क्रमांक 92. भारतातील पहिली ग्रामीण विद्युतीकरण योजना कोणती? तर दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना. प्रश्न क्रमांक 93. वनभूमीचे संरक्षण कोणत्या कायद्यानुसार होते? याचं उत्तर आहे वन संवर्धन कायदा 1980. प्रश्न क्रमांक 94. भारतातील सर्वात मोठी नदी कोणती? तर गंगा. प्रश्न क्रमांक 95. महाराष्ट्रातील पहिला जैवविविधता उद्यान कोणते? याचं उत्तर आहे राजीव गांधी जैवविविधता उद्यान पुणे. प्रश्न क्रमांक 96. मानवाधिकार दिन कधी साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे 10 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 97. राष्ट्रीय आदिवासी दिन कधी साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे 9 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 98. नर्मदा नदी कोणत्या पर्वतावरून उगम पावते? तर अमरकंटक या पर्वतावरून उगम पावते. प्रश्न क्रमांक 99. भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण? तर प्रतिभा पाटील. प्रश्न क्रमांक 100. शेवटचा प्रश्न आहे ई गव्हर्नन्सचा मुख्य उद्देश काय? तर सरकारी सेवा जलद, पारदर्शक व ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करणे. तर हे होते आपले टॉप महत्वपूर्ण 100 क्वेश्चन. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. धन्यवाद.